अहो निघालात का तुम्ही? हो, मी निघलो आता कामासाठी. हॉटेल उघडले असेल आणि मालक पण आले असतील. आपल्या मीनासाठी संध्याकाळी येताना वडापाव घेऊन या. ठीक आहे. मीना भाज्यांना पाणी देऊन, मलाही शेतात कामाला जायचं आहे. आई, आपल्या अंगणातील भाज्या किती छान आल्या आहेत. मीना, मी आता शेतात चालले खुरपायला. सायंकाळी लवकर घरी येईन. तू त्या भाज्या बाजारात जाऊन विकून दुपारी लवकर ये. आई लवकर ये. घ्या, गरमागरम चहा तयार आहे. धन्यवाद. या बसा. दुसरं काय देऊ? आज मिसळ पाव आहे का? हो, सगळं ताजं आहे. ठीक आहे. चहा गरम आहे, सावधपणे घ्या. मी बाजारात जाऊन भाज्या विकते, आई बाबांना मदत होते आणि शाळा सुरू झाली की वह्या पुस्तकासाठी पैसे लागतील. माझे आई बाबा पण खूप कष्ट करतात. बाळा, वांगी कशी पाव आहेत? काका, वांगी 20 रुपये पाव आहेत. मला पावशेर वांगी दे आणि टमाटे सुद्धा पावशेर दे. ये मुली, मला शेवग्याच्या शेंगा दे आणि कोथिंबीर टमाटे सुद्धा दे. होय, इथे आहेत. हे शेंगा, हे कोथिंबीर आणि हे टमाटे. बाळा, तू शाळेत जात नाहीस का? एवढ्या उन्हात भाजी का विकतेस? आजी शाळेला सुट्टी लागलीये. आई बाबा कामाला जातात, त्यांना मदत होईल म्हणून भाजी विकते. बाळा, तू किती कष्टाळू आहेस. आई बाबांना मदत करण्यासाठी भाजी विकतेस. थँक्यू आजी. मला तुझा खूप अभिमान वाटतो. शिकून खूप मोठी हो. आजी, दुपार झाली. मी आता घरी जाते. सांगितलेलं मी सगळं लक्षात ठेवेन. मी शिकून आई बाबांचं नाव मोठं करेल. आमची परिस्थिती बदलून दाखवेन. परिस्थिती माणसाला सगळं शिकवती, हेच खरे आहे. खेळण्या बागडण्याच्या वयात ही मुलगी कष्ट करून